हुकुमाची राणी या मालिकेचा एक धडाकेदार आणि थरारक ट्विस्ट. मंडळी, आता मालिकेमध्ये अशी काही वळणं येणार आहेत की तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल. विक्रांतच्या मनात निराळच कारस्थान शिजतंय. त्याने ऑफिसमध्ये राणीच्या आईबाबांच्या आजारपणाची बातमी वाऱ्यासारखी पसरवलीये. विक्रांतला वाटलं होतं की यामुळे राणीची फजिती होईल, पण इथेच तर मोठा ट्विस्ट आहे. इंद्राने असा निर्णय घेतलाय ज्यामुळे संपूर्ण महाडिक घराण्याला धक्का बसलाय. अहो, इंद्राने चक्क आपली बॅग भरली आणि तो निघालाय कुठे? तर थेट राणीच्या चाळीत राहायला. जेव्हा इंद्र त्या छोट्याशा घरात पोहोचतो तेव्हा राणीला तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. इंद्रजीत सर, तुम्ही आणि इथे? राणीचा प्रश्न हवेतच विरतो, कारण इंद्र तिथे चपला काढतो, फ्रेश होतो आणि हक्काने सांगतो, जोपर्यंत तुझ्या आईचं ऑपरेशन होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. श्रीमंतीच्या थाटात वाढलेला हा तरुण आता स्वतः हाताने राणीच्या आईबाबांना औषधं देऊ लागलाय. ही बातमी जेव्हा बंगल्यावर पोहोचते तेव्हा मालती देवींच्या पायाखालची जमीनच सरकते. आता होणार आहे खरा हाय व्होल्टेज ड्रामा. अख्ख्या चाळीत चर्चा सुरू होते, कारण पूर्ण महाडिक खानदान राणीच्या घरासमोर उभं ठाकतं. मालती देवींच्या हातात इंद्राची बॅग आहे आणि डोळ्यात निखारे. राणी बिचारी समजावण्याचा प्रयत्न करते, पण मालती कडाडते, तू गप्प बस, मी माझ्या मुलाशी बोलायला आलीये. पण मंडळी, आता इंद्र बदललाय. त्याच्या प्रेमासमोर आणि माणुसकीसमोर मालतीचं काहीच चालत नाही. भर चौकात लोकांसमोर मालतीची फजिती होते आणि शॉक. नाईलाजाने का होईना, मालतीला आपल्या मुलाला त्या चाळीत राहण्यासाठी परवानगी द्यावीच लागते. बापरे, आता इंद्र आणि राणी एकाच छताखाली राहणार. मग विचार करा तिथे आता काय काय घडेल. मालती गप्प बसेल की नवीन कोणतं सुदाचं कारस्थान रचेल? आणि विक्रांत आता कोणता नवा डाव टाकेल? पुढचा प्रत्येक क्षण उत्कंठावर्धक असणार आहे, हे मात्र नक्की. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? इंद्राने चाळीत राहून राणीला साथ देण्याचा निर्णय घेतला ते योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच धमाकेदार अपडेट्ससाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा भाग नक्की बघा, कारण आता खरी मजा येणार आहे.